जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात तेव्हा त्यांच्यातच दुश्मन अनेक तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात. ही प्रक्रिया भाजपात सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी थेट सुनावलं. जगाचा इतिहास सांगतो की जेव्हा सत्ताधारी समोरचे विरोधक संपवतात तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात. हा विरोधक निर्माण होण्याची प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे. सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण खूप घाणेरडं, भयानक आणि गलिच्छ असल्याचं ते म्हटलं आहे. आमदार खासदारांच्या खरेदी विक्रीवर भाष्य करताना ते म्हणाले की प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे. जर कुणी देहविक्रीला तयारच असतील तर त्यासाठी गिराईक असतातच. राज ठाकरे यांनी म्हटले, सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आलेला नसतो. उद्या सत्ता गेल्यावर सध्या सुरू असलेल्या या गलिच्छ आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षाला नक्कीच बसेल आणि त्यांनाही याचा त्रास होईल. हे सर्व अमित शहाचे राजकारण सुरू आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे आणि TMCचे खासदार फोडून त्यांना भाजपमध्ये न घेता वेगळा गट करण्यात आला, जेणेकरून भविष्यात पंतप्रधान पदावर दावा सांगताना अंतर्गत विरोध झालास तर या बाहेरील गटाचा पाठिंबा मिळवता येईल. सध्याचे भाजपाचे राजकारण हे पत्त्याच्या उलट्या बंगल्यासारखे आहे. यात सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल. आज जे काही टिकून आहे ते फक्त मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही, असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदार आणि हे घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं. लाईट बंद कर रे तुझा, लाईट बंद कर तुझा. एवढ्या लाईट मध्ये तुझं एवढंसा काजवा काय टिवटिव करतो रे मोबाईलचा. काय बोललो तुम्ही सर? हा, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. महिला आरक्षण बिल हे पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? TMCचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून, मला लोक जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून पण लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्याला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. बेधुंद सत्ता ज्या वेळेला येते त्यावेळेला माणसं अशी वागायला लागतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.